हॅलो फ्रेंड्स, आज आपण 3ds Max सॉफ्टवेअर व त्याचे युजेस बघणार आहोत. 3ds Max हे सॉफ्टवेअर आपण 3D मॉडेलिंग, रेंडरिंग, टेक्स्चरिंग तसेच ॲनिमेशन, लाइटिंग हे आपण क्रिएट करण्यासाठी किंवा मॉडेलिंग करण्यासाठी आपण याचा यूज करतो. ओके. 3ds Max सॉफ्टवेअरमध्ये आपण वॉक थ्रू तसेच इंटेरियर डिझाईनसाठी पण त्याचा यूज केला जातो. इंटेरियर डिझाईनचे काही कंपोनंट असतील जसे की चेअर असेल, तुमचा सोफा असेल, टेबल असेल, आपल्या इंटेरियरमध्ये वॉर्डरोब असतील, वेगवेगळे इंटेरियर जसे टेबल असतील, ऑफिस किंवा कॉन्फरन्स टेबल असे आपण त्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. ओके. हे असेल आपलं 3ds Max सॉफ्टवेअर. हा त्याचा युजर इंटरफेस असेल. त्याच्यामध्ये आपल्याला ही टॉपला एक विंडो दिसते. या टॅब आहेत त्याच्या. फाईल टॅब आहे, एडिट टॅब आहे, टूल टॅब आहे, ग्रुप टॅब, व्ह्यू, क्रिएट, मॉडिफायर्स, ॲनिमेशन, ग्राफ, एडिटर, रेंडरिंग, सिव्हिल व्ह्यू, कस्टमाइज अशा टॅब आपल्याला इथं अवेलेबल आहेत. ही जी हॉरिझॉन्टल विंडो दिसते इथं, ही आहे आपली विरोची विंडो आहे, ज्याचा आपण रेंडरिंगसाठी यूज करणार आहे. रिअलिस्टिक व्ह्यू इमेज आपण रेंडरिंग थ्रू क्रिएट करू शकतो याच्यामध्ये. हा असेल हे व्ह्यू पोर्ट आहेत. 4 टाईपमध्ये एखादा ऑब्जेक्ट जर आपण या ठिकाणी ड्रॉ केला तर आपल्याला तो 4 प्रकारच्या व्ह्यू मध्ये आपण त्याला पाहू शकतो. जसं की इथं टॉप व्ह्यू आहे, बॉटम व्ह्यू आहे, त्याला आपण लेफ्ट साईडनं पण बघू शकतो आणि त्याचा पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू पण आपण या ठिकाणी पाहू शकतो. मी एक ऑब्जेक्ट या ठिकाणी ड्रॉ करून दाखवतो. जसं की मी इथून एक बॉक्स वगैरे घेतो समजा. असा एक मी ऑब्जेक्ट ड्रॉ केला. तुम्ही या साईडला इकडं पाहू शकता. टॉप व्ह्यूनं तो ऑब्जेक्ट कसा दिसणार आहे, बॉटमनं कसा दिसणार आहे आणि लेफ्ट साईडनं कसा दिसणार आहे. हा असेल त्याचा पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू. ओके. तसेच काही शॉर्टकट कीज आहेत. जसं की मला हा व्ह्यू पोर्ट जो असेल मला लार्ज करायचा असेल सपोज, तर मी काय करेल, अल्ट प्लस डब्ल्यू प्रेस करेल तर असं मला तो लार्ज स्क्रीनमध्ये शो होईल. ओके. हा ऑब्जेक्ट आहे सपोज. ह्या ऑब्जेक्टला मला काय करायचं, रोटेट करायचं असेल तर त्याच्यासाठी शॉर्टकट की आहे ई प्रेस करणार मी. हा रोटेटचा इथं टॅब ओपन होईल. त्याला मी असं ऑब्जेक्टला रोटेट वगैरे करू शकतो. ओके. मला हा ऑब्जेक्ट मूव्ह करायचा असेल, या ठिकाणाहून दुसरीकडे मूव्ह करायचा असेल तर त्याच्यासाठी माझ्याकडे एक शॉर्टकट की आहे. डब्ल्यू प्रेस करणार मी, डब्ल्यू, आणि असं ह्या ऑब्जेक्टला मी मूव्ह करू शकतो. ओके. किंवा डायरेक्ट पण असं मूव्ह करू शकता तुम्ही. त्यानंतर हा ऑब्जेक्ट तुम्हाला कॉपी करायचे असतील, ह्याच्या नंबर ऑफ कॉपी तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही काय करणार, डब्ल्यू शिफ्ट प्रेस करणार. डब्ल्यू शिफ्ट ह्या ऑब्जेक्टला सिलेक्ट करणार. अशा नंबर ऑफ कॉपी त्याच्या किंवा क्लोन ऑप्शन त्याचं ऑन होईल. तुम्हाला जेवढ्या कॉपी पाहिजे तेवढी इथं नंबर देणार तुम्ही. मला सपोज 5 नंबर ऑफ कॉपीज पाहिजे तर मी इथं 5 नंबर टाकणार आणि याला ओके करणार. तो ऑटोमॅटिकली त्याच्या कॉपीज जनरेट करेल. ओके. आणि हा व्ह्यू पोर्ट मला काय करायचं आहे, आता मॅक्झिमाइज केलाय मी. त्याला मला त्याच ऑप्शनला यायचं असेल किंवा फोर व्ह्यू पोर्ट मला करायचे असतील तर मी काय करणार, अल्ट प्लस डब्ल्यू, हा मी रिटर्न आलो त्या व्ह्यू पोर्टमध्ये. म्हणजे हे 4 प्रकारचे व्ह्यू पोर्ट या ठिकाणी रिटर्न मला भेटतील. अल्ट सेम लार्ज स्क्रीन करायचे असेल तर अल्ट डब्ल्यूच प्रेस करणार आणि रिटर्न पण यायचं असेल तर अल्ट डब्ल्यूच प्रेस करणार. ओके. तर सपोज एखादा ऑब्जेक्ट आहे, हे ऑब्जेक्ट आहे. ओके. हे असे ऑब्जेक्ट आहेत मी हे ड्रॉ केलेले. तर हे मला काय करायचे, टॉप व्ह्यू न बघायचं आहे, फ्रंट व्ह्यू न बघायचं असेल, बॉटम न बघायचं असेल, लेफ्ट साईड न बघायचं असेल किंवा पर्स्पेक्टिव्ह न बघायचं असेल तर त्याच्यासाठी माझ्याकडे काही शॉर्टकट आहे. मी फक्त काय करणार, टी प्रेस करणार कीबोर्डवरती. टी प्रेस, मला टॉप न हे ऑब्जेक्ट असे दिसतात. ओके. टॉप न हा असा दिसणार. मला फ्रंट न बघायचं असेल तर मी एफ प्रेस करणार. हा तसा फ्रंट व्ह्यू असेल. ओके. मला बॉटम व्ह्यू बघायचा असेल तर मी बी प्रेस करणार.
बॉटम मध्ये हे ऑब्जेक्ट असे दिसतील. त्यानंतर लेफ्ट साइडनं पाहिजे मला, एल प्रेस करेल. ओके, एल फॉर लेफ्ट साइड. आणि मला हा ऑब्जेक्टचा पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू पाहायचा असेल तर मी पी प्रेस करेल. असेल पी प्रेस केला मी. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही एखादा ऑब्जेक्ट वगैरे या ठिकाणी ड्रॉ करू त्याला पाहू शकता नंबर ऑफ व्ह्यूज मध्ये किंवा व्ह्यूपोर्ट मध्ये. 4 प्रकारच्या व्ह्यूपोर्ट मध्ये तुम्ही बघू शकता, टॉप, बॉटम, फ्रंट, लेफ्ट आणि पर्स्पेक्टिव्ह. ओके, इथं असेल तुमचं क्रिएट टॅब. इथं तुम्ही जे ऑब्जेक्ट वगैरे क्रिएट करणार असताल, जसं की इथं साईडला दिलेले आहेत वेगवेगळे प्रकारचे इथं ऑब्जेक्ट दिलेले असतील. हे आपण डिटेलमध्ये नेक्स्ट सेशन मध्ये बघणार आहोत. ओके, तर आपण 3ds Max हे सॉफ्टवेअर मोस्टली कशासाठी यूज करतो? फॉर क्रिएटिंग 3D मॉडेल्स. 3D मॉडेल वगैरे आपण क्रिएट करण्यासाठी करतो. तसेच इंटेरियर डिझाईन साठी करतो. त्यानंतर त्याचा ॲनिमेशन साठी यूज केला जातो. वॉक थ्रू वगैरे क्रिएट करायचे असेल तुम्हाला, त्यानंतर स्ट्रक्चरिंग पर्पज साठी पण केला जातो. आणि त्याचे इंटेरियरचे जे कंपोनंट असतील वेगवेगळे, ते पण आपण त्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. तो हा आज आपण बघितला, हा इंट्रोडक्शनचा पार्ट या ठिकाणी मी कव्हर केलेला आहे. ओके, तर आपण भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये.